घर, जिथे माणूस सुरक्षित असतो, जिथे नाती जपली जातात, पण जेव्हा याच घराच्या भिंतीआड तणाव, संघर्ष आणि नात्यांमध्ये दरी निर्माण होते, तेव्हा तेच घर कधी कधी भयावह घटनांचं केंद्र बनतं. नाशिक शहरात घडलेली ही घटना अशाच एका हादरवून टाकणाऱ्या वास्तवाचं चित्र समोर आणते. नाशिक रोड परिसरातील जेल रोडवरील महारुद्र कॉलनी, वसंत विहार परिसर सोमवारी सकाळ नेहमीप्रमाणे शांत. पण काही क्षणांतच त्या शांततेला तडा गेला आणि उघडकीस आलं एक धक्कादायक दुहेरी हत्याकांड. 54 वर्षीय किरण एकनाथ हजारे याच्यावर स्वतःच्या 43 वर्षीय पत्नी अश्विनी हजारे आणि अवघ्या 7 वर्षांचा मुलगा श्रेयश हजारे यांची धारदार चाकूनं हत्या केल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अश्विनी यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर वार करण्यात आलेत, तर चिमुकल्या श्रेयसच्या मानेवर चाकूचे खोल घाव आढळलेत. या भीषण हल्ल्यात अतिरक्तस्राव झाल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. ही घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीती आणि धक्क्याचं वातावरण निर्माण झालंय. घटनेनंतर आरोपी किरण हजारे यानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच डीसीपी किशोर काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोबाईल फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पथकानं घटनास्थळाची बारकाईनं पाहणी करून आवश्यक ते पुरावे गोळा केले आहेत. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार किरण आणि अश्विनी यांचा विवाह 2017 साली झाला होता आणि हे दोघांचं दुसरं लग्न असल्याचंही समोर आलंय. किरण हजारे हा रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळते आहे. मात्र इतक्या टोकाच्या घटनेमागचं नेमकं कारण काय? कौटुंबिक वाद, आर्थिक ताण की नात्यांमधील तणाव, या सर्व शक्यता सध्या तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. पोलिसांनी स्पष्ट केलंय की आरोपीची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच या दुहेरी हत्याकांडामागचं खरं कारण हे समोर येईल. नाशिकमधील ही घटना फक्त एक गुन्हा नाही, तर समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. घरातील नाती, संवाद आणि मानसिक संतुलन यांचं महत्त्व किती आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ही घटना आहे. एकीकडे एका महिलेचं आयुष्य संपलं आणि दुसरीकडे एका निष्पाप चिमुकल्याचंही आयुष्य निर्दयीपणे हिरावलं गेलं. 2 जीव गेले आणि मागं राहिले ते फक्त शोक आणि अनुत्तरित प्रश्न. आता सर्वांचं लक्ष आहे ते पोलीस तपासाकडे, कारण या हृदयद्रावक घटनेमागचं खरं सत्य हे तपासातूनच उलगडणार आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.